पोलीस भरतीमध्ये 2 मार्क कमी पडल्याने मराठा बांधवाची आत्महत्या। औसा तालुक्यातील नागेश यादव वय 23 राहणार बोरफळ जिल्हा लातूर हा काही वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करीत होता। 5-6 परीक्षांमध्ये 1-2 गुणांनी हुलकवणी दिली। यावेळी 2 मार्कांनी वेटिंग लिस्टमध्ये नाव आले। घरची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे शेळ्या राखून व 1 एकर शेतीवर कुटुंबाचा खर्च पूर्ण होत नाही, म्हणून प्रशासकीय सेवेत जाऊन घराचा उदरनिर्वाह करावा या उद्देशाने नागेश पोलीस भरतीची तयारी करीत होता। पोलीस बनण्याचे स्वप्न भंगल्याने व कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण न करू शकल्याने नागेशने टोकाचे पाऊल उचलले। आई मला माफ कर, माझ्यावर तुम्ही भरपूर खर्च केला, मात्र माझी पोलीस भरती होईल असे वाटत नाही, म्हणून मला माफ कर अशी चिठ्ठी लिहून नागेशने जगाचा निरोप घेतला। त्याचा मुलगा असल्यामुळे त्याने अथोनात 6 वर्ष लगट प्रयत्न करून सुद्धा आपल्या उपजीविका भागवण्यासाठी शेळ्या राखणे, लोकांच्यात मजुरी करणे असं करत करत तो 6 वर्ष पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता। परंतु त्याला काही आरक्षण न लाभल्यामुळे किंवा आरक्षणात ते मार्क कमी पडल्यामुळे ते मराठ्यांची मुलं असंच फाशी घेऊन मरत आहेत। काल फार त्यांच्या दुःखाचं म्हणजे डोंगर कोसळला त्यांच्या कुटुंबावर, आमच्या कुटुंबावर। खरोखरच फार वाईट परिस्थिती आहे आणि त्याला एक अशी जिद्द होती की आमच्या घरामध्ये काहीतरी पोलीस भरती होऊन आमच्या उपजीविका भागण्याचं एक साधन व्हावं असं त्या मराठ्या तरुणांचं इच्छा होती। त्याची पूर्तता न झाल्यामुळे तो नैराश्य झाला आणि 1-2% मार्क कमी आरक्षण न मिळाल्यामुळे तो 1-2 टक्क्यात गेला आणि त्यामुळे तो काल त्यानं तो निर्णय घेतला शेतामध्ये। फार दुःखाची गोष्ट आहे। बोरफळवर आज फार मोठं संकट या मराठ्यावर आलेलं आहे। तर याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला तर येणाऱ्या भावी पिढीला मराठ्यांच्या सुद्धा मुलांना भविष्यात आरक्षणामुळे जर नोकरी प्राप्त होत असेल तर ह्या शासनानं सरकारनं काहीतरी दखल घ्यावी। आणि आज आपले सर्वांचे लाडके अभिमन्यू पवार या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले, त्यांना सुद्धा आम्ही विनंती करू की साहेब तुम्ही ह्याच्यासाठी काहीतरी आमच्या मराठ्यांच्या मुलांसाठी प्रयत्न करावा की भविष्यात त्या मुलांना न्याय मिळून त्यांना नोकरीमध्ये संधी प्राप्त व्हावी। नागेश बाबाजी यादव याने त्याला पोलीस भरतीमध्ये 2 मार्क कमी पडले आणि आरक्षणामुळे त्याचा नंबर पोलीस भरती होण्याचं जे स्वप्न होतं ते भंग झालं। त्या निराशेतून त्याने त्याच्या स्वतःच्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि त्यांनी आत्महत्या करते वेळी चिठ्ठी लिहिलेली आहे की मी बरेच वेळेस प्रयत्न केले, माझ्या घरची परिस्थिती हलाखीची आहे, परंतु माझा नंबर लागला नाही। माझं कुठंतरी स्वप्न होतं की मी भरती झाल्यानंतर माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल आणि माझं कुटुंब माझ्या जीवावर मी पोसेन, पण त्याचं ते स्वप्न भंगल्यामुळं त्यांनी आत्महत्या केलेली आहे। आणि शासनाला आमची याद्वारे अशी विनंती आहे की लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा आणि भविष्यात जे मराठा समाजांच्या युवकांचे जीव जाणार आहेत, सुसाईड होणार आहेत, त्या कुठेतरी थांबवण्याचं काम करावं। कारण समाजामध्ये एका ठिकाणी कालचीच बातमी आहे अशी वाचली की एखादा मुलगा वडिलांवर नाराज होऊन 68 लाख रुपये खर्चून नाराजी व्यक्त करतो आणि आमचे मुलं पोलीस भरती नाही झाले म्हणून सुसाईड करतात। हे समाजात जे निर्माण झालेली दरी आहे ते कुठेतरी थांबण्याची गरज आहे आणि आम्ही फार काही मागत नाहीत, केवळ हा मुद्दा आरक्षण मिळाल्यामुळंच थांबणार आहे। तरी आमची शासनाला अशी विनंती आहे की लवकरात लवकर सहानुभूतीपूर्वक या गोष्टीचा विचार करावा।